आता टॉप 9 न्यूज मध्ये मोठ्या राजकीय बातम्या बघूयात। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा। चार्जशीटमध्ये पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांची नावं नाहीत, फक्त शीतल तेजवानीचंच नाव नमूद। न्याय निवडक असतो का? पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार, कशी देणार, का गुंडाळून टाकणार हा व्यवहार? मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये चार्जशीटवरनं अंजली दमानिया भडकल्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडनं यशवंतराव चव्हाणांच्या प्रीतीसंगमावरील स्मृतीस्थळाला अभिवादन। सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, मकरंद पाटील यांची देखील उपस्थिती। फलटणमध्ये सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडनं सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन। सुप्रिया सुळेंकडून आज पुन्हा व्हॉट्सअप स्टेटस। अजित पवारांच्या कारकिर्दीचा केला उल्लेख। 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस। दादांची 22 जुलै 1959 जन्मतारीख टाकली स्टेटसला। बारामतीत अजित पवारांचं स्मारक उभारण्यासाठी चाचपणी। काही दिवसांनंतर पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक होणार। पार्थ पवारांनी स्मारकाविषयी शरद पवारांशी चर्चा केल्याची देखील सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यात होणाऱ्या नव्या रिंग रोडला अजित पवारांचं नाव द्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकरांची मागणी। रिंग रोडला अजित पवारांचं नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया। पुणे महानगरपालिकेत अजितदादांचा पुतळा उभारा। शिवसेना शिंदे सेनेची मागणी। शिवसेनेच्या वतीनं शोकसभेचं आयोजन। शोकसभेत मांडण्यात आला प्रस्ताव। लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावेळी गदारोळ। चीननं भारतामध्ये 4 तंबू ठोकल्याचा दावा। माजी जनरल नरवणेंच्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधींचा आरोप, तर अप्रकाशित पुस्तकावरनं राजनाथ सिंह आणि शहांचा आक्षेप। आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात। दिल्लीमध्ये उद्या एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक होणार। मोदींच्या उपस्थितीत उद्या सकाळी 9:30 वाजता बैठक होणार। बैठकीला शहांसह एनडीएतील मंत्री, खासदार उपस्थित राहणार। शरद पवार उद्या दिल्लीला जाणार। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शरद पवार सहभागी होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवसेनेच्या शाखेला भेट दिली। माघ पौर्णिमेनिमित्तानं मच्छिंद्रनाथांच्या मंदिरात दर्शन घेतलं। धुळे महानगरपालिकेत महापौर पदासाठी महायुतीतील पक्षातच सामना। महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजप तसंच सेना राष्ट्रवादीकडनं नावं निश्चित। 74 पैकी भाजपला 50 जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 8, शिवसेनेच्या 5 जागा, तर 6 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक। इचलकरंजी महानगरपालिका महापौर पदाच्या हालचालींना वेग। भाजपचे नगरसेवक उदय धातुंडे इचलकरंजीचे महापौर होण्याची शक्यता, तर ओबीसीमधनं महापौर देण्याच्या हालचाली सुरू। विरोधकांचे पैसे घ्या, पण मतदान कमळ आणि घड्याळालाच करा। रायगडमधल्या जाहीर सभेत प्रवीण दरेकरांचा मतदारांना अजब सल्ला। पैसे दिले घ्या, पैसे हरामचे पैसे, खोट्या बिलांचे पैसे घ्या, पण मतदान जिल्हा परिषदेला कमळ आणि पंचायत समितीला घड्याळ यालाच त्या ठिकाणी करायचंय। ठाकरे बंधूंकडनं मराठीच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न। भाजपचे नेते अतुल भातखळकर यांची ठाकरेंवर टीका। मुंबई मराठी माणसाची मराठीच महापौर होणार असल्याची प्रतिक्रिया। नाही, ठाकरे बंधू हे मराठीच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत। मुंबई मराठी माणसाची आहे, मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार। ओमराजे निंबाळकरांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर। ईव्हीएम मध्ये घोळ असता तर खासदार झालो असतो का? निंबाळकरांचा सवाल। राज्याच्या तिजोरीत नव्हे तर आमदार उत्तम जानकरांच्या मेंदूमध्ये खडखडाट। मंत्री जयकुमार गोरेंची आमदार उत्तम जानकर यांच्यावर टीका। राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला होता।